मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि आपल्याला जो 23वा हप्ता आहे, 23वा म्हणजे मेचा हप्ता जो आहे, मे महिन्याचा 23वा हप्ता जो आहे, तर तो आपल्याला कोणत्या तारखेपर्यंत मिळू शकतो? कारण की मागचा महिना पूर्णपणे संपलेला आहे आणि यावेळेचा जो काही जून आहे, तर जूनचा पण पहिला आठवडा पूर्ण संपलेला आहे. तर नेमका यावेळेचा लाभ कधीपर्यंत मिळू शकतो? म्हणजे 23वा हप्ता म्हणतोय मी मेचा, तर तो मिळण्याची शक्यता, अधिक दाट शक्यता आहे ती म्हणजे 12 ते 15 तारखेच्या दरम्यान या हप्त्याचं वितरण होण्याची अधिक शक्यता आहे. परत मी सांगतोय, जूनच्या 12 ते 15 तारखेपर्यंत मेचा 23वा हप्ता वितरित होण्याची अधिक शक्यता आहे. आज रविवार आहे, त्यामुळे आज बघा, रविवार असल्यामुळे आज कोणत्याही प्रकारच्या वितरणाच्या संदर्भात अपडेट येणार नाही. पण मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं होतं की या आठवड्यामध्ये, म्हणजे आता उद्यापासून जे काही सोमवारपासून जो आठवडा सुरू होणार आहे आपला, तर या आठवड्यामध्ये कधीही आपल्याला या वितरणाच्या संदर्भात अपडेट येऊ शकते, GRच्या संदर्भात. आणि त्याच्यानंतर 12 ते 15 म्हणजे 12 तारखेपासून ते 15 तारखेच्या दरम्यान कधीही आपल्याला 23व्या हप्त्याच्या संदर्भात वितरण सुरू होऊ शकते. त्याचं कारण पण सांगतोय मी तुम्हाला, कारण की यावेळेस KYC प्रक्रिया काय आता चालू नाही आहे, बंद आहे. KYC पडताळणी पण झालेली आहे आणि त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही हप्ता सध्या पेंडिंग नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची मागच्या प्रकारे, म्हणजे मागच्या हप्त्याला, जसं की मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याला अडचण होत्या वितरणाच्या संदर्भात, KYC पडताळणी चालू होती वगैरे वगैरे, पण यावेळेस तसं काहीच नाही. त्यामुळे 12 ते 15 तारखेच्या दरम्यान जूनच्या महिन्यामध्ये, म्हणजे या महिन्यामध्ये आपल्याला मेचा 23वा हप्ता जो आहे, तर तो वितरित होण्याची शक्यता ही आपल्याला 12 ते 15 तारखेच्या दरम्यान आहे. त्यामुळे एकदा तुम्हाला याच्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देतो आहे, कारण की सध्या ज्या अपडेट येत आहेत तर त्याच्यानुसार यावेळेचा हप्ता लवकर मिळण्याची शक्यता आहे, म्हणजे 12 ते 15 तारखेच्या दरम्यान. आणि लवकर हप्ता मिळावा या संदर्भात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच तो मुद्दा मांडणार आहोत. लवकर GR काढावा. आणि ITRच्या संदर्भात ती अट जी आहे, एक छोटीशी अट आहे की जर लाडक्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर ITRची अट रद्द करावी, एवढी एकदा शासनाला विनंती आहे. बघा, आपण जेव्हाही GRची आता अपडेट येईल, आता सोमवारपासून काहीतरी त्याच्या हालचाली चालू होतील. आज तर ऑब्व्हियसली सुट्टी असल्यामुळे नाही निघणार GR वगैरे, पण GR आला तर लवकरात लवकर आपल्या चॅनलवर त्याची अपडेट देखील तुम्हाला देण्यात येईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.